रेणुका माता मंदिर निमदरी इथं आलो आहे मी आजला। हे मंदिर जागृत देवस्थान आहे। इथं तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार 5 शुक्रवार किंवा 5 मंगळवार आल्यानंतर इथं कुंडामध्ये आंघोळ करावी लागते 5व्या मंगळवारी किंवा शुक्रवारी। याच्यानंतर तुमचा कुठलाही अंगरोग किंवा त्वचारोग असेल तो बरा होतो असं म्हणतात। इथं आल्यानंतर रेणुका माता निमदरी या देवस्थानामध्ये किंवा देवीला आल्यानंतर बरा होतो असं म्हणतात। तर चला आपण जाऊ रेणुका माता मंदिर निमदरी मातेचं मंदिर बघण्यासाठी। हे बघू शकता तुम्ही आई माता रेणुका यांचं मंदिर आहे। हे तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। तर अशा प्रकारचं हे जे मंदिर आहे आई माता रेणुका तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये। आणि हे मंदिर हे जागृत देवस्थान आहे आई रेणुका मातेचं। निमदरी ते हे आई रेणुका मातेचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। बघू शकता तुम्ही आई माता रेणुका। आई माता रेणुका मातेचा हा गाभारा आहे, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता। अतिशय सुंदर असा हा आई रेणुका मातेचा गाभारा तुम्ही बघू शकता।